माठ ज्यावेळेस वर लटकवतो त्यावेळेस हा बाबा सगळ्या गोपाळांना जवळ बोलवतो, हा सगळ्यांना गोळा करतो, त्याच्यावरती अजून दोघा तिघा जणांना गोळा करतो आणि सगळ्याच्या वरती हा बाबा चढतो आणि मडकं बासुरीनं फोडतो आणि मडकं फोडल्यानंतर सगळ्या गोपाळांना म्हणतो घ्या खा आता फोडतो. आम्ही मडके वर लटकवले तरी या बाबाने सगळ्यांना दही हंडी जशी होते तसा हा बाबा सगळ्यांच्या वर गेला आणि सगळ्यांच्या वर जाऊन यांनी मडके फोडले, माठ फोडले आणि सगळंच्या सगळं दही दूध खाल्लं. मग यशोदा म्हणते एक काम करा ना, तुम्ही तुमच्या घरचे मडके कुठेतरी लपवून ठेवा, कुठेतरी असं दार बंद ठेवा, त्या दारामध्ये त्या घरामध्ये तुमचे मडके लपवून ठेवा. यशोदा म्हणते, ते गवळणी म्हणतात तुला काय वाटतं यशोदा, आम्ही तसं केलं नाही. अरे आम्ही सगळं केलं, पण या बाबाला कसं कुलूप उघडता येतं हा बाबा जाणतो. हा चोराग्रगण्यम, चोरी करण्यामध्ये हा पटाईत आहे. आम्ही कितीही ताले लावले, कितीही कुलूप बंद केलं तरी हा बाबा चोरी करण्यामध्ये एक नंबरच आहे. हा चुरा चुरा कर माखन खाया, चोरून चोरून हा माखन खातो. बरं हा खातोच्या खातो, पण एक दिवस असा प्रकार घडला यशोदे, गवळण म्हणू लागली या बाबाने घरातलं सगळं दही दूध जे मी लपून ठेवलं होतं ते कुठून कसं धुडलं काही माहिती नाही. हा बाबा माझ्या घरी आला, मी याला लपून पाहत होते, हा नेमका करतो काय. या बाबाने काय केलं माहिती आहे, मी लपून पाहत होती की हे काय करतात. यांनी काय केलं, यांनी एक आवाज दिला, एक आवाज दिला आणि त्या आवाजाने गावचे सगळेच्या सगळे माकडं एकत्र आले आणि सगळ्या माकडांनी माझ्या घरचं जे जे काही भांड्यात ठेवलेलं लोणी होतं, तूप होतं, दही होतं ते सगळंच्या सगळं खाल्लं. हा सगळंच्या सगळं खाल्लं आणि वरून या बाबाचा त्या माकडासोबत काय संबंध आहे काही माहिती नाही. याच्या एका आवाजाने ते सगळेच्या सगळे माकडं एकत्र जमले. हा काय नातं आहे माकडाचं आणि याचं काय माहिती नाही मला. आता यशोदेला माहिती होतं काय नातं होतं. मागच्या जन्मात राम अवतारामध्ये माकडानेच तर सागर तरुण जाण्याकरता मदत केली, म्हणजे याचं आणि वानराचं मागच्या जन्मातलंच नातं होतं. म्हणून याने काय कसला भलता आवाज दिला आणि सगळ्या गावातली माकडं एकत्र जमा झाली आणि सगळ्या माकडांनी दही दूध खाल्लं, मडके फोडले. बरं हा बाबा जे उरलेलं खाऊ लागला ना, उरलेलं खायचं निघून जायचं ना, या बाबाने माखन खाल्लं, खाल्लंच्या खाल्लं. वरून हा बाबा काय म्हणतो माहिती यशोदे, काय घाण वास येतो या माखनचा. या गोडणीने आंघोळ केली का नाही आज, किती घाण वास येतो या माखनचा. हा ही जी रई लावलेली, हे जे दही आहे, हे जे तूप आहे, ही माखन मिश्री आहे, किती घाण वास उठला याचा. म्हणजे हा खातोच्या खातो आवाज देऊन माकडालाही बोलवतो, वरून घाण माखणे म्हणतो, खातोच्या खातो वरून नावही ठेवतो. हा खायचंच्या खायचं नावही ठेवायचं, असा तुझा काना किती खटाळ. एक दिवस मी युक्तीच केली, तिसरी गवळण म्हणू लागली. मी काय केलं, मी माखन अशा ठिकाणी लपवलं याला खायलाच भेटू नये आणि झालंही तसं. एक दिवस यांनी सगळंच्या सगळं घर पाहिलं, याच्यासोबत सगळे सवंगडी आले, श्रीदाबा, मधुमंगल, वाकड्या, पेंद्या, सगळ्यांनी पाहिलं पण कोणालाच काही सापडलं नाही. हा गवळणही हुशार होती, तिसरी गवळण होती. एक दिवस मी असं केलं, या सगळ्यांना सापडू नये म्हणून अशा ठिकाणी माकड ठेवलं आणि मी लपून पाहत होते काय करत. यांनी खूप शोधलं, खूप शोधलं, पण या गोपाळांना माखन सापडलं नाही. म्हणून यांनी काय केलं माहिती यशोदे, याचा इतका मोठा पराक्रम मी तुम्हाला सांगतो ऐका. यशोदे यांनी माझी सून एका खाटीला झोपलेली होती, याला माखन सापडलं नाही म्हणून या बाबाला राग आला. हा काय केलं यांनी माहिती, जी सून खाटेला झोपली होती तिची चोटी म्हणजे केस, तिचे केस असे खाली नोंबलेले होते. यांनी ती केस खाटेला बांधले, चोटी खाटेला बांधली आणि कानामध्ये हव्वा असा आवाज दिला. आता हव्वा म्हणजे वृंदावनी भाषेत धूत होत. आमच्या सुनबाईला असं वाटलं नेमका हा कोणता हव्वा आला, ज्यावेळेस तू ती दचकून उठायचा प्रयत्न करते बाजेलाही सोबत घेऊन उडते.
घाबरली भिली. मी म्हटलं तिला हवा देऊ, दुसरा कोणीच नाही. हा हवा यशोदेचा आणि नंदाचा हवा आहे. हवा म्हणजे हा हवा दुसरा तिसरा कोणी नाही. हा हवा म्हणजे नंद यशोदेचा हवा आहे. एक गवळण तर त्याच्याही पुढे बोलू लागले, यशोदे हा माझ्या घरी आला. हा तिसरी आली धावून याने बाई काय केली, पतीची दाढी माझी माका सापडलं नाही. माझ्या पतीची दाढी आणि माझी बेणी या दोघांची गाठ मारली. पतीची दाढी माझी दोघींची गाठ देवनी, गाठ बाई कोणाची सुटेना. यशोदे बाळ तुझ्या कानाचा हा धिंगाणा कोटपर्यंत सोसायचा. आमच्या सुना सुद्धा सुरक्षित नाहीये. म्हणून आवरी आवरी आपोला आवरी आवरी आपोला मासिल्या आमोच्या सुना, आमोच्या सुना, मासिल्या आमोच्या सुना. काय ऍडजस्ट नाही साऊंड म्हणजे प्राण असतो. बघा काय ते दादा कुठे गेले. आम्हाला आनंद नाही आला तर आम्ही लोकांना नाही देऊ शकत, बाकी काही नाही. आवर आवर बटनाला नाही बरं म्हणजे आता तरी आवरा. 2 दिवस राहिले घ्या ऍडजस्ट करू. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, मासिल्या आमोच्या सुना, मासिल्या आमोच्या सुना. गवळणी वाहन करून कृष्ण परमात्म्याला बघायच्या आणि एक एक बघून कृष्ण परमात्म्याला आपल्या घरी निघून जायचे. एक दिवस देवाला असं वाटलं आता बस झालं माखर मिश्री खाणं, आता पण थोडा वृंदावनाच्या मातीचा आनंद घेऊया, थोडी माती खाऊया. म्हणून एकदा काय झालं, भगवंत ब्रह्मांड घाटावर गेले आणि त्या घाटावर थोडी खाली पडली माती घेतली घाटावरची आणि माती खाल्ली. बलदाऊ सोबत होते. बलदाऊने पाहिलं, बलदाऊने आईला सांगितलं, आई कृष्णाने माती खाल्ली बरं, आई कृष्णाने माती खाल्ली. बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा
खोटं बोलतो, मी माती खाल्ली नाही का आई? कृष्णा तुझं तोंड दाखव, कृष्ण तुझं मुख दाखव. आई नाही खाल्ली माती. बळीराम दादा खोटं बोलतो, तू भांड घेतो माझ्यावर. आई ग आई नाही खाल्ली ग आई, मी माती खाल्ली नाही. खोटं बोलतो कृष्ण तू. चोरी करताना सुद्धा खोटंच बोलत होता, माझ्याशी चांगलं बोलत नव्हता. चोरी करतो डोले श्याम से सुधोल बोले, चोरी करतो डोले श्याम से सुधोल बोले. चोरी करताना आता खोटं बोलतो. दाखव तुझं मुख. ज्यावेळेस कृष्णाने मुख दाखवलं, ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा मातेला भगवंताच्या मुखात झालं. सगळ्या चराचरामध्ये जे काही घडतंय, झाड वृक्ष स्वर्ग पाताळ समुद्र सगळं चराचर, आपली गोकुळ नगरी सुद्धा यशोदेनं भगवंताच्या मुखात पाहिलं. हा दुसऱ्यांदा यशोदा मातेनं ब्रह्मांडाचं दर्शन केलं. एकदा भगवंत लहान होते, लहान असताना ज्यावेळेस दूध पित होते, दूध पित असताना भगवंत 15 मिनिटं झाले 20 मिनिटं झाले तरी सुद्धा आईचं दूध सोडत नव्हते, स्तनापासून निवृत्त होत नव्हते. यशोदेला असं वाटलं, हा जर बाबा जास्त दूध पिईल तर याचं पोट दुखेल. जास्त दूध पिणंही लहानपणी चांगलं नसतं, पोटातलं येतं पोट दुखतं मुलाचं. म्हणून या बाबांनी स्तनापासून निवृत्त झालं पाहिजे. आवाजाला त्रास व्हायचा. हा बाबा गेल्या अर्ध्या तासापासून दूध पितो, याचं पोट तर दुखणार नाही ना. हा बाबा एवढ्या वेळापासून म्हणतो, याचा गळा तर दुखणार नाही ना. म्हणून या बाबाला आता स्तनापासून निवृत्त कसा करायचा, थोडा बेस द्या. पातळ झालं, खूप कडक झाला आवाज. म्हणून यशोदा माता काय करते, यशोदा माता कृष्ण परमात्म्याच्या तळपायाला गुदगुली करते. आता तळपायाला गुदगुली केल्यामुळे कृष्ण परमात्मा हसले, आणि जसे हसले यशोदा मातेनं स्तनापासून त्याला निवृत्त केलं. आणि ज्यावेळेस देव हसले, हसल्याबरोबर कृष्ण परमात्म्याच्या मुखारविंदात यशोदा मातेला ब्रह्मांड दिसलं. सगळं चराचर, सगळं विश्व, त्रैलोक्य, तल अतल वितल, रसातल तलातल पाताल, भू भू अस्वह जन मह तप स्वर्ग, सगळं ब्रह्मांड दिसलं. 14 कोण दिसले ब्रह्मांड. दुसऱ्यांदा यशोदा मातेला कृष्ण परमात्म्याच्या मुखात सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन झालेलं आहे. यशोदा मातेला आपलं देवत्व जर कळालं तर आपल्यावर पोरासारखं प्रेम यशोदा करणार नाही. म्हणून कृष्ण परमात्म्याने माया केली आणि पूर्वीसारखं वातावरण तयार केलं. एकदा दिवाळीच्या दिवशी, आता देव हळूहळू मोठे होत आहे, दिवाळीच्या दिवशी एकदा ग्रहदासीषु दीपावल्यावसरे यशोदा मातेनं काय केलं, दारात सगळे मडके ठेवले. घर स्वच्छ करण्याच्या निमित्तानं सगळेच्या सगळे मडके, सगळा पसारा दारात ठेवला. कृष्ण परमात्मा आणि यशोदा माता बसलेली आहे. आणि मग कृष्ण परमात्मा म्हणतो, आई खरंच सांग मला, आज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला. तो हे दूध प्रिय है या पूत प्रिय है? तुला दूध आवडतं का तुला मी आवडतो? आता बायकांना दूध किती प्रिय असतं? ज्यांच्या घरी दूध आहे त्यांना जाऊन विचारा. ज्यांच्या घरी गाई म्हशी आहे, ज्यांच्या घरी दुधाचं प्रमाण जास्त आहे, ज्यांच्या घरी उकडे असतात, उकडे कळते उकडे, आमच्याकडे दुधाचे उकडे असतात. हार्मिंग होत आहे, हो हार्मिंग मारत. ज्यांच्या घरी दुधाला अनेक लोक येतात, दूध घेण्यासाठी येतात, त्या स्त्रीला विचारा, त्या महिलेला विचारा, तिचं दुधावर किती प्रेम असतं. दुधापेक्षा जास्त प्रेम साईवर असतं. साईवर दूध तर आवडतंच, पण दुधापेक्षा आवडणारी वस्तू म्हणजे साय. म्हणून ती दूध ज्यावेळेस भांड्यावर ठेवते, शेगडीवर ठेवते, स्टोव्हवर असेल, गॅसवर असेल, महाराज ती 5 मिनिटं हो 10 मिनिटं हो,
ती दूध उतू जाऊ नये कारण की दूध